Good afternoon, students. In the last lecture, we finished the poem that is The Little River. I hope all of you learned the spelling of that poem and go on through the poem also. Okay? Now, in today's lecture, we are going to start 2.4, that is Excuses, a skit. And from 2.4 session, we are going to start warming up. Chit chat session. In chit chat session, you can see questions are given. Now we are going to discuss the answers of these questions. What is first question? Do you come to school on time every day? Means what? Do you come to school on time every day? म्हणजे तुम्ही रोज वेळेवर स्कूलला येताय का? If yes, then answer yes. Yes. I come to school on time every day. Okay? And if you are not coming in the school on time, then you can answer the question, no, I don't come to school on time every day. Okay? Next question. What do you feel when you are late? FWEL. Feel means what? तुम्हाला कसं वाटतं? किंवा when you are late, की जेव्हा तुम्ही लेट होतात तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं का? नाही. तर मग कसं वाटतं की अरे आपलं काहीतरी चुकलंय असं वाटतं की नाही? Then you can answer the question, what? When sometimes I come late, I feel very sorry and guilt. म्हणजे वाईट वाटतं की नाही आपल्याला लेट झालंय, टीचर आपल्याकडे सगळी मुलं आपल्याकडे बघतायत, टीचर्स पनिशमेंट करतायत, हो ना? मग अशा वेळेस आपल्याला कसं वाटतं? चुकल्यासारखं वाटतंय अँड गिल्ट वाटतंय, अपराधासारखं वाटतंय. ओके? सो द आन्सर विल बी वेन समटाइम्स आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्ट. थर्ड क्वेश्चन. What action is taken in school on latecomers? What action is taken म्हणजे कुठली ऍक्शन घेतली जाते की जेव्हा लेटकमर्स स्कूलमध्ये आले तर त्यांच्यासाठी कुठली ऍक्शन घेतली जाते? काय केलं जातं? त्यांना पनिशमेंट केली जाते ना, हो की नाही? रोज रोज जर लेट व्हायला लागले तर डिसिप्लिन राहणार का स्कूलची? नाही. म्हणून पनिशमेंट केली जाते. मग पनिशमेंट कोणत्या फॉर्म मध्ये असते? एक तर त्यांना उभं केलं जातं, बाहेर कान धरून उभं केलं जातं, ओके ना? मग तुम्ही आन्सर कसं राईट करू शकतात? अवर टीचर मेक्स द लेट कमर्स स्टँड आउट ऑफ द क्लास ऑर इन द कॉर्नर ऑफ द क्लास. त्या मुलांना काय केलं जातं? उभं केलं जातं. एक तर क्लासच्या बाहेर किंवा क्लासमध्ये एका कॉर्नरला त्यांना उभं केलं जातं. बरोबर आहे? सो अवर टीचर मेक्स द लेट कमर्स स्टँड आउट ऑफ द क्लास ऑर इन द कॉर्नर ऑफ द क्लास. Okay? Next, do you give excuses for your late coming? Are they true or fake? म्हणजे काय? एक्सक्युजेस म्हणजे तुम्ही सबब सांगतात का लेट कमिंगसाठी? सपोज तुम्ही एखाद्या दिवशी लेट आलात किंवा सारखं सारखं तुम्हाला लेट होतंय आणि अशा वेळेस तुम्ही त्यांना सबबी सांगतात का? वाय यू आर लेट? त्या खऱ्या असतात की खोट्या असतात? मग तुम्ही काय करतात? खोटं बोलतात का? नाही. मी जर असेल तर मग मी काय आन्सरला सांगेल? आय डोंट गिव्ह फॉल्स एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. ओके? कारण खोटं सांगितलं जात नाही, त्याच्यामुळे फॉल्स एक्सक्युजेस द्यायचा प्रश्नच येत नाही. वाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? पंक्च्युअलिटी म्हणजे काय? वेळ पाळणे. काटेकोरपणे ज्या वेळेला बोलवलेलं असेल त्याच वेळेला स्कूलमध्ये उपस्थित राहणे, त्याला म्हटलं जातं पंक्च्युअलिटी. मग ही पंक्च्युअलिटी आपल्या लाईफमध्ये का बरं इम्पॉर्टंट आहे? कशासाठी आपल्याला पंक्च्युअलिटी हवी असते? काय होतं त्याच्याने पंक्च्युअल राहिल्यामुळे? आपलीच कामं पटापट होतील की नाही? वेळेवर होतील, आपल्याकडे पेंडिंग वर्क राहणार नाहीये, है ना? आणि जर इन केस आपण जर आळशीपणा केला आणि वेळेचं काम वेळेवर नाही केलं तर एखाद्या वेळेस आपल्याला ज्या गोल्डन अपॉर्च्युनिटीज येतात त्या सुद्धा आपल्या मिस होऊ शकतात.
ओके नाही, त्याच्यातनं आपल्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपल्याला नेहमी कसं राहिलं पाहिजे, पंक्च्युअल राहिलं पाहिजे, वेळच्या वेळी सगळी कामं केली पाहिजेत. तुम्ही सुद्धा आता आम्ही जे रोजचे व्हिडिओज पाठवतो आहे, क्लासवर्क पाठवतो आहे, तो सुद्धा जर तुम्ही रोजच्या रोज केला, पंक्च्युअली केला, तर काय होणार आहे, तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. आता आपण जी एक्झाम देणार आहोत त्याच्यात तुम्हाला त्या गोष्टींचा फायदा होणार, नक्कीच फायदा होणार आहे. ओके नाही. आणि जी मुलं रोजच्या रोज पंक्च्युअली रोजचं काम रोज नाही करत, त्यांना मात्र आता खूप जास्त अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, प्रॉपरली त्यांचा स्टडी होऊ शकत नाही. मग तुम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर काय लिहू शकतात, वाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? इफ वी आर नॉट पंक्च्युअल वी माइट मिस सम अपॉर्च्युनिटीज इन लाईफ. म्हणजे आपण जर पंक्च्युअल नाही राहिलो तर आपल्या अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी ज्या येतात आपल्या आयुष्यामध्ये त्या आपल्याकडनं मिस होऊ शकतात. अवर वर्क ऑल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट्स अवर सक्सेस इन लाईफ. अवर वर्क ऑल्सो डिलेज, आपलं काम सुद्धा काय होतं, डिले होतंय, वेळ लागतो आणि त्याच्यामुळे आपल्या जी सक्सेस मिळणार असतं त्याच्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो. ओके. सो आता तुम्ही सगळ्यांनी डिसाईड करायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी काय राहायचं आहे, पंक्च्युअल राहायचं आहे. ओके. नेक्स्ट, एन्जॉय द जोक्स. याच्यामध्ये तुम्हाला काय करायला सांगितलंय, जोक्स एन्जॉय करायला सांगितलंय. काय दिलेलं आहे त्यांनी इथे, कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. टीचर आणि आसिफ दोन कॅरेक्टर घेतले त्याच्यामध्ये, एक आहे टीचर आणि दुसरा आहे आसिफ. त्यांच्यामध्ये कन्व्हर्सेशन इथे घेतलेलं आहे. बघूया टीचर काय म्हणतात, कारण एन्जॉय द जोक आणि हा काय दिलेला आहे, त्यांनी जोक दिलेला आहे. दोघांच्या मधलं कन्व्हर्सेशन देऊन आपल्याला इथे त्यांनी एक जोक सांगितलेला आहे. बघूयात मग काय म्हणतायत. टीचर सेड, हे दोन डॉट म्हणजे काय येतात, सेड म्हणाले. आसिफ, वाय आर यू क्राउलिंग इन टू द क्लास. क्राउलिंग म्हणजे काय, रांगणे. आसिफ, तू क्लासमध्ये का रांगतो आहेस. आसिफ, आय एम सॉरी टीचर, मला माफ करा टीचर, बट येस्टरडे यू वॉन्ट मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट, सो. काय म्हणतोय बघा तो, काय म्हटला, बट येस्टरडे यू वॉन्ट मी, तुम्ही मला काल वॉर्निंग दिलेली होती की क्लासमध्ये लेट आल्यानंतर यायचं नाही, चालायचं नाही. वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू क्लास लेट. क्लासमध्ये लेट यायचं नाही, चालायचं नाही असं तुम्ही सांगितलंय, म्हणून मी काय करतो आहे, क्रोलिंग करतोय, रेंगतो आहे. टीचर, शर्वरी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल, डोंट यू फील अशेम्ड. हा एक पहिला एक जोक झाला, समजला तुम्हाला, ओके नाही. टीचरांनी फक्त सांगितलेलं होतं की वर्गात यायचं नाही चालत, म्हणून तू क्राउलिंग करत आला, रेंगत आला. आणि टीचरने विचारलं तर टीचरला तो सरळ सांगतो की टीचर तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं की वर्गात चालत यायचं नाही लेट झाला तर, म्हणून मी क्राउलिंग करत होते. नेक्स्ट जोक त्यांनी दिलेला आहे बघा. याच्यामध्ये कन्व्हर्सेशन दिलंय टीचर आणि शर्वरीमध्ये. बघा, टीचर सेड, शर्वरी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल, डोंट यू फील अशेम्ड, वाय डू यू कम टू स्कूल सो लेट. शर्वरीला रागवतात टीचर, ते म्हणतात की तू रेग्युलरली स्कूलमध्ये लेट येते, तुला अशेम्ड वाटत नाही, तुला काही थोडीफार लाज वाटत नाही त्या गोष्टीची. वाय डू यू कम टू स्कूल सो लेट, रोज रोज का तू लेट येते स्कूलमध्ये. शर्वरी, आय एम सॉरी मॅडम, बट ऑन माय वे टू स्कूल देर इज अ रोड साइन दॅट सेज गो स्लो, अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड साइन सेज. बघा, आता शर्वरीने काय केलंय, काय सांगते ती, टीचर तुम्हीच तर आम्हाला शिकवलेलं आहे की रोडवरचे जे आहेत सायन्स जे आहेत ते काय करायचे आहेत, आपल्याला पाळायचे आहेत. बट ऑन माय वे टू स्कूल देर इज अ रोड साइन दॅट सेज गो स्लो. मी ज्या रस्त्याने येते त्या रस्त्यावरती एक साईन होतं आणि ते काय सांगत होतं, गो स्लो, हळूहळू जा. अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड सायन्स से. आणि मॅडम तुम्ही तर आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत की रोडच्या साईडने बाजूने ज्या साईन्स दिलेल्या असतील त्या तुम्ही काय करायच्या आहेत, नेहमी फॉलो करायच्या आहेत. तेच तर मी केलंय आणि म्हणून मी स्कूलमध्ये यायला लेट झालंय. छान जोक आहेत की नाही दोघं पण, ओके. तर मग अशा प्रकारचे जे जोक्स आहेत असे तुम्हाला अजूनही तुमच्या पद्धतीने राईट करता येतील. Now discuss within groups. Share some simple jokes about teachers and students. Try to write one or two such jokes in your own words
इन द अबव फॉर्मॅट. अशाच पद्धतीचे जोक्स तयार करायचे आहेत आणि ते अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला राईट करायचे आहेत. येईल मग सगळ्यांना करता? ओके. ग्रुपवरती तुम्ही जेव्हा क्लासवर्कचा फोटो टाकाल तुमच्या होमवर्क वॉर्मिंग अप चिटचॅट सेशनचा, तेव्हा मला अजून 1-2 जोक्स त्यामध्ये तुम्ही राईट करून पाठवायचे आहेत ह्याच फॉर्मॅटमध्ये. ओके. नेक्स्ट बघा इथे काय म्हटलेलं आहे, रिपोर्टेड स्पीच. स्पीच और डायलॉग कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways, डायरेक्ट और इनडायरेक्ट. बघा आपण जे बोलतो त्याला म्हटलं जातं स्पीच. ओके नाही, त्याच्यात 2 प्रकार असतात, एक डायरेक्ट स्पीच असतं आणि एक इनडायरेक्ट स्पीच असतं. डायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं? डायरेक्ट स्पीच म्हणजे काय असतं की त्याच्यामध्ये आपण जे प्रत्यक्ष बोलतो आहोत ते तुम्हाला त्याच्यात सांगायचं असतं. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलते ते कुठल्या स्पीचमध्ये झालं? डायरेक्ट स्पीचमध्ये. आणि इनडायरेक्ट स्पीच जे असतं, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे आपण काय करतो, दुसऱ्याने एखादी गोष्ट जी सांगितलेली असते ती आपण तिसऱ्या व्यक्तीला सांगतो, तेव्हा ते कोणतं होतं? इनडायरेक्ट स्पीच. कुठलं होतं ते? इनडायरेक्ट स्पीच. आपण प्रत्यक्ष जे बोलतो आहोत ते डायरेक्ट स्पीच असतं आणि जेव्हा दुसऱ्याने बोललेलं वक्तव्य त्याची वाक्य जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो तेव्हा ते होतं इनडायरेक्ट स्पीच. काय म्हटले बघा, वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिपोर्टेड वी कॉल इट डायरेक्ट स्पीच. म्हणजे स्पीकर जो आहे, जो बोलणारा आहे, त्याचे जे एक्झॅक्ट वर्ड्स जे आहेत त्यांना म्हटलं तर डायरेक्ट स्पीच. वेन एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॉट रिपोर्टेड बट जस्ट इट कंटेन्स वी कॉल इट इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीचमध्ये मात्र आपण काय करतो की जसेच्या तसे शब्द न वापरता त्याला आपण काय करतो, त्या कंटेंट आपण दुसऱ्याला कथन करतो, थोडीशी भाषा त्याच्यामध्ये बदलते, तेव्हा त्याला म्हटलं जातं इनडायरेक्ट स्पीच. ओके. इथे बघा 2 एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला. आपल्याला त्याच्यातनं पॉइंट आउट करायचं आहे की काय फरक आहे त्याच्यामध्ये. डायरेक्ट स्पीच. डायरेक्ट स्पीच म्हणजे तो प्रत्यक्ष व्यक्ती कोण आहे इथे? अमर. अमर सेड, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. डायरेक्ट स्पीच मध्ये अमर म्हणतोय, अमर सेड. बघा डायरेक्ट स्पीच मध्ये जे बोललेलं असतं ते नेहमी कशामध्ये टाकलं जातं? इन्व्हर्टेड कॉमामध्ये. हे दोघं जे आहेत हे काय आहेत इथे? इन्व्हर्टेड कॉमाज आहे. अमर सेड, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो संकेत. अमर म्हणतोय की संकेत मी तुला उद्या भेटायला येईन. ओके. मग आता हे जे वाक्य आहे हे आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्यांनी इथे करून दाखवलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? अमर टोल्ड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण आता ते कथन सांगूया. काय? अमर संकेतला म्हणाला की तो तुला भेटायला दुसऱ्या दिवशी येणार आहे. फरक पडला. पहिलं होतं अमर म्हणाला मी तुला उद्या भेटायला येईन संकेत, आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये अमर संकेतला म्हणाला की तो त्याला भेटायला दुसऱ्या दिवशी जाईल. फरक कळला. मग आता याच्यामध्ये आपल्याला पॉइंट आउट करायचं. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. आता याच्यात तुम्हाला काय काय दिसतंय बघा बरं, काय काय चेंजेस दिसत आहेत. याच्यामध्ये तुम्हाला सेड दिसला. सेकंड सेंटेन्स मध्ये तुम्हाला काय आलंय? टोल्ड. बरोबर. इथे सेड यूज केलेला आहे. जेव्हा 2 जणांमध्ये कन्व्हर्सेशन होतं तेव्हा सेडच्या जागेवर काय यूज केलं जातं? टोल्ड यूज केलं जातं. बरोबर. इथे तुम्हाला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा दिसतोय. खालच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा दिसतोय का? नाही. मग इथला हा कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. ओके. नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला इथे दॅट टाकलेलं दिसतंय. वरच्या सेंटेन्समध्ये तुम्हाला दॅट आहे का कनेक्टिव्ह? नाही. मग आपण ते सुद्धा सांगू शकतो की याच्या इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट हे कनेक्टिव्ह यूज केलेलं आहे. ओके. नंतर इथे बघा, हे इथे सुरुवातीला प्रोनाउन दिलेला आहे आय, आणि इनडायरेक्ट स्पीचमध्ये आयच्या ऐवजी आपण इथे काय यूज केलेलं आहे? ही. ही कोणासाठी यूज केलेलं आहे? संकेतसाठी, सॉरी अमरसाठी. ओके. मग आयच्या ऐवजी प्रोनाउन चेंज झालेला आहे ही. ओके.
अजून काय यूज झालेला आहे? इथे यू आहे. यूच्या जागेवर आपण इथे काय यूज केलेलं आहे? हिम. यूच्या जागेवर आपण काय यूज केलेलं आहे? हिम. आणि टुमारो दिलेला आहे, तर टुमारोच्या जागेवर आपण इथे काय यूज केलेलं आहे? द नेक्स्ट डे. कुठला चेंज झालेला आहे? लक्षात आलं मग तुम्हाला इथे? सेडच्या ऐवजी टोल्ड, इन्व्हर्टेड कॉमाज आर रिमूव्ड. हा जो सब्जेक्ट आहे, जे प्रोनाउन यूज केलेला आहे त्याच्याऐवजी आयच्या ऐवजी इथे यू यूज केलेला आहे आणि इथे यूच्या ऐवजी ही यूज केलेला आहे, आयच्या ऐवजी ही यूज केलेला आहे आणि यूच्या जागेवर आपण हिम यूज केलेला आहे. टुमारोच्या जागेवर द नेक्स्ट डे यूज केलेला आहे. आल्या लक्षात कुठले कुठले चेंजेस झालेले आहेत याच्यामध्ये ते? ठीक आहे. तर मग हा चिटचॅटचा सेशन यू हॅव टू सॉल्व इन युअर नोटबुक ऑल्सो. ओके. And write down 2 another jokes also. Okay? ठीक आहे. करणार मग सगळेजण हे सगळं? ओके. थँक यू. हॅव अ गुड डे.